मित्रांनो, 22 जानेवारी गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या माघी गणेश जयंती आहे. तुमची मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करा. चमत्कार नक्की घडेल. मित्रांनो, माघी गणेश जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच या दिवसाला गणेश जयंती किंवा माघी गणेश जयंती असं म्हणतात. भाद्रपद महिन्यात आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो आणि तो एक धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचा सण मानला जातो. महाराष्ट्रात विशेषतः या दिवशी घराघरात गणरायाची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि हा माघी गणेश जयंतीचा दिवसच खास गणपतीचा खरा जन्मदिवस मानला जातो. माघी गणेश जयंतीचे खूप महत्त्व आहे. गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धी, ज्ञान आणि यश देणारे देव आहेत. या दिवशी केलेली गणपतीची उपासना काही उपाय आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात, मानसिक ताण कमी करतात आणि आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळवून देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक जण या दिवशी उपवास करतात आणि भरपूर उपाय सुद्धा करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय, शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायाने चमत्कार नक्की घडतो. फक्त तुम्ही हा उपाय नक्की करा. मित्रांनो, हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून करायचा आहे. म्हणजेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे. आधी अगरबत्ती दिवा लावून घ्या. गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरात असेल तर ती तामणात किंवा ताटात ठेवून घ्या आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा लागणार आहेत. म्हणजे 21 दुर्वा तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर एका वाटीत पंचामृत, एका वाटीत शुद्ध पाणी घ्या. दुर्वा पंचामृत मध्ये बुडवायचा. पंचामृत घ्यायचं दुर्वांनी आणि गणपती बाप्पावर 11 वेळेस शिंपडायचं. 11 वेळेस शिंपडताना श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं बोलायचं. त्यानंतर 11 वेळेस पाणी शिंपडायचं. जे शुद्ध पाणी आपण घेतलं त्यावेळेस पण श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं बोलायचं. हे सगळं झाल्यानंतर आपण ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, साफ करून घ्यायची आणि गणपती बाप्पाच्या स्थानी जिथे जागा आहे तिथे स्थापन करून द्यायची. हळद, कुंकू, अष्टगंध जे असेल ते लावायचं, फुलं व्हायचे. त्यानंतर 21 दुर्वा गणपती बाप्पाच्या समोर, ज्या आपण दुर्वांनी अभिषेक केला होता त्या दुर्वा स्वच्छ पाण्याने धुवून त्या गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आणि आपल्या मनात जीही इच्छा आहे, जेही आपल्याला हवं आहे, जेही तुम्हाला पाहिजे आहे ते गणपती बाप्पाकडून हात जोडून मागायचं आहे. कारण आपण गणपती बाप्पाचा आता अभिषेक केलं आणि गणपती बाप्पाच्या आवडीची दुर्वा ठेवत आहोत आपण आणि दुर्वा ठेवून आपलं मागणं आपण मागायचं आहे. व्यक्ती असेल, वस्तू असेल, काही इच्छा असेल ते तुम्ही मागायचं आहे, ते बोलायचं आहे आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. अशा रीतीने उद्या गुरुवारच्या दिवशी माघी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. धन्यवाद.